नमस्कार मित्रांनो, आज आपण नूडल्स करणार आहोत. तर तुम्ही नूडल्स ठेल्यावरती जाऊन खात असाल किंवा हॉटेलमध्ये सुद्धा जाऊन खात असाल, तर आज नूडल्स आपण घरीच करणार आहोत. हे नूडल्स तुम्ही घरी एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कसे वाटले नक्की कमेंट करा. अगदी अप्रतिम असे होऊन तयार होते आणि कुठं जाण्याचा त्राससुद्धा आपला वाचतो. तर कसे वाटले ते सुद्धा कमेंट करा. चला तर मग नूडल्स करण्याकरिता सुरुवात करूया. तर सर्वात आधी उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला नूडल्स टाकायचे आहे बॉईल करण्यासाठी. तर इथे मी सर्व नूडल्स टाकलेले आहे आणि हे नूडल्स बॉईल होत आहे. आपल्याला नूडल्स परफेक्ट असे बॉईल करून घ्यायचे आहेत. तर 1 ते 2 मिनिटांमध्येच नूडल्स बॉईल होऊन जाते. तर इथे नूडल्स बॉईल झालेले आहे. एका अशा प्रकारच्या चाळणीवरती ते नूडल्स काढायचे आहेत आणि त्यावरती थंड पाणी टाकून नूडल्स मोकळे करून घ्यायचे आहे. कारण नूडल्स गरम असल्याने त्याची कूक होण्याची प्रोसिजर चालूच असते. त्यानंतर 1 चम्मच तेल नूडल्सवरती टाकायचं आहे. नंतर नूडल्स एकमेकांना चिटकणार नाही आणि एक कापडवरती नूडल्स पसरवून टाकायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे नूडल्स बॉईल झालेले आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला नूडल्स बॉईल करायचे आहेत. तर इथे मी काही व्हेजिटेबल कट करून घेतले आहेत. लसण, अद्रक, कांदा, शिमला मिरची, पत्तागोबी, गाजर हे सर्व कट करून घेतले आहेत. तुम्ही याच्या व्यतिरिक्त वेगळ्या काही व्हेजिटेबल घेऊ शकता आणि हवं तर गाजर स्किपसुद्धा करू शकता. 2 चम्मच तेलामध्ये लसण अद्रक ॲड करायचा आहे आणि सॉफ्ट होतपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे मी मिरची ॲड करणं विसरले होते. नंतर मी मिरची यामध्ये ॲड केली होती. तुम्हीसुद्धा यामध्ये मिरची नक्की ॲड करा. नंतर यामध्ये गाजर ॲड करायचे आहे. गाजराला आपल्याला थोड्या वेळसाठी परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये सर्व व्हेजिटेबल जे आपण कट करून घेतले होते ते व्हेजिटेबल यामध्ये टाकायचे आहे. कांदा, शिमला मिरची, गोभी हे सर्व ॲड करायचे आहे आणि एकत्र करून घ्यायचे आहे. थोड्याच वेळासाठी याला परतून घ्यायचं आहे, जास्त काही परतायचं नाही आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि ते एकत्र करून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर त्यामध्ये सर्व नूडल्स ॲड करायचं आहे आणि सर्व एकजीव करून घ्यायचं आहेत. तर यामध्ये काही सॉसेस ॲड करायचे आहेत. तर हे सर्व सॉसेस 2-2 चम्मच ॲड करायचे आहेत. व्हिनेगर, रेड चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस हे सर्व ॲड करून एकजीव करून घ्यायचं आहेत. नंतर कोथिंबीर आणि पालकांदा ॲड करा. पालकांदा माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही ॲड केले. तुम्ही नक्की ॲड करा आणि सर्व करा. चला तर मग हे नूडल्स इथे रेडी झालेले आहे. हे नूडल्स तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कसे वाटले नक्की कमेंट करा आणि जाता जाता चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. थँक्यू.